रमाकांत राठोड, इंदोर. ज्यांचं शरीर नसतं राहिलेलं, काय त्यांचंच प्रतिक्रमण त्यांच्याही प्रतिक्रमण केलं जाऊ शकतं का? हो, करू शकता. कारण हा देह सोडून दुसऱ्या देहात गेलेला आहे, कुठे ना कुठे तर आहे. आपल्याला जे देहातून आपण जे पाहिलेलं आहे त्याच देहात त्याची आठवण काढायची शुद्धात्म्याची, आणि माफी मागितली तर तेवढाच दोष धुतला जाईल. प्रत्यक्ष आहे तेवढाच, म्हणजे करू शकता. मला ज्ञानप्राप्तीनंतरचा अनुभव सांगायची इच्छा आहे. हो, जरूर सांगावा. मी मागील वर्षी जेव्हा आपण एप्रिलमध्ये आला होता त्यावेळी ज्ञान घेतलं होतं. तर त्यानंतर त्याच्या आधी जेव्हा माझ्याबरोबर कोणी वाईट व्यवहार करत असे तेव्हा मला खूप दुःख व्हायचं. बरोबर. पण त्यानंतर आता असं वाटतंय की एक विशेष अनुभव मिळाला त्याचा. आणि गीतेचा पाठ वाचायचो तर पहिल्यांदा माहीत नाही ते, पण आता ज्ञानप्राप्तीनंतर जेव्हा मी गीता पाठ केला तर असा वेगळा जसं प्रत्यक्ष अनुभव. आता जसं मी अर्जुनाच्या रूपात आहे आणि आपण कृष्णाच्या रूपात आहे. फारच छान, फारच छान. आणि आता समजायचं की कोणी वाईट व्यवहार केला तर हिशोब रमाकांतचा पूर्ण होतो. मी तर शुद्धात्मा आहे आणि समोरच्यालाही शुद्धात्मा पहा. हे पुद्गल ही प्रकृती, या प्रकृतीचा हिशोब पूर्ण करायचा आहे आणि आपण मुक्त होतो आपल्या कर्मातून. दीपक जैन, इंदोर. हां. निरुमा, माझ्या आईची आठवण येते. आत्मज्ञान. निरुमा, काय लिहिलं आहे? ज्ञानाने येतात, रस्ता आणि दृष्टी दाखवतात. प्रेम पाहिजे, ज्ञान पाहिजे. काय विचारायचं आहे? म्हणजे निरूपा आम्हाला म्हणजे प्रेमही देते आणि दृष्टी दाखवते. म्हणजे मला म्हणायचं की आम्हाला रस्ता दाखवते चांगल्या तऱ्हेने. खरी गोष्ट आहे. इतकंच नाही, आपल्याला फुल प्रोटेक्शन डेस्टिनेशनपर्यंत पोचायला देते. इतकं सगळं रक्षण करते. हे तर खरं तर हे निर्माच तर मोक्षापर्यंत प्रोटेक्शन आहे. या संसारात नाही, पण मोक्षापर्यंत प्रोटेक्शन आहे. दीपकभाई, हे आमच्या पुण्यावर अवलंबून होतं म्हणून आम्ही इथपर्यंत आलो आहोत. खूपच मोठं पुण्य, कोटी जन्माच्या पुण्याचं फळ मिळालेलं आहे. या कारणामुळेच तर आपण इथवर आलाय. आता आपल्याला 5 अब्जाचा हिरा मिळालेला आहे. कुणी मिळेल बेटा बिस्किट घे, चॉकलेट घे. हरवून नाही टाकायचा आता हिरा. समजलं का? इतकी किमती चीज तुम्हाला मिळालेली आहे. कृष्ण भगवानांनी अर्जुनाला जे दिलं होतं, महावीर भगवानांनी जे गौतम स्वामींना दिलं होतं, त्या लेवलचं ज्ञान आहे तुमच्यापाशी. पण आपल्या पुण्याचं फळ मिळालं आहे. पण आता किती समज आपल्याला त्या हिशोबाने आपण सांभाळू शकतो. दीपकभाई, आणि चुकीचे विचार येतात त्याकरता काय करावं? ते दीपकला येतात, आपल्याला का? त्याला सांगा प्रतिक्रमण करा. जसं दुसरे भगवानालाच मानतात तर ते म्हणजे चुकीचे विचार येतात दीपकभाई. म्हणजे नाही, हे बघा, चुकीचे विचार जे येतात ते मनाचा धर्म आहेत. मन संयोग झाला तर चुकीचे विचार सांगतात, चांगलेही विचार सांगतात. नाही पसंत असेही विचार येतात, कधी पसंत असतील असेही विचार येतात. ते सर्व मनाचा धर्म आहे. मनातून विचार येतात. आपण त्याला जाणणारे आहात, पाहणारे आहात. तर आपल्याला जसं हे सिग्नल असतात ना, तर ते जे आता सिग्नल काही आले तर हा ग्रीन सिग्नल आहे, तर आपण काय करायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. ते रडार असतं ना, त्या रडारमध्ये सर्व इन्फॉर्मेशन येते. ही फ्लाईट इथून इथे जाणार आहे, तर तो इन्स्पेक्टर असतो ना, तो बघतो कोणती आहे. आपल्या इंडियाचाच फ्लाईट आहे, जाऊ द्या. तर हे रडारसारखं मन आहे, इन्फॉर्मेशन देतं. बाकी आपल्याला विचार करायचा आहे की आपल्याला समजायचं आहे की मन सांगताय सर्व विकारी विचार आले तर मनाला सांगायचं की तू अहंकाराला सांग, प्रतिक्रमण कर. तू दीपकला सांगायचं प्रतिक्रमण कर. आणि सत्संगाला जायचा विचार आला तर प्रतिक्रमण करायची जरूरत नाही. त्याला सांगायचं खूप चांगली गोष्ट आहे, जाऊया आज संध्याकाळी. तर मनामध्ये 2 प्रकारचे विचार येणारच येणार. जो विचार आपल्या ध्येयाच्या विरुद्ध असेल त्यासाठी प्रतिक्रमण करायचं, त्याला वेगळं ठेवायचं. आणि जो आपल्या ध्येयाला अनुरूप आहे त्यासाठी सहमती द्या की नक्कीच चांगली बाब आहे. आणि पुण्याच्या उदयासाठी काय करावं लागतं? पुण्याच्या उदयासाठी उदय तर जेव्हा येईल तेव्हा येईल. नवीन बीज घालण्यासाठी करू शकता. दादाजींच्या 5 आज्ञात राहा. कोणाला दुःख नका देऊ. आपल्या मनाने, वाणीने, वर्तनाने कोणाला दुःख नाही दिलं
तर तेच पुण्याचं बीज घालतात. कुणाला आणि दुःख शांती? दिलं गेलं तर पापाचं बीज घालणारच. शांती मिळण्यासाठी काय करावं? शांतीसाठी दुसऱ्याला सुख देत राहा, शांतीत शांती राहील. आणि अरे काहीच नाही झालं तर थोडीशी ज्वारी, गहू ज्वारी घ्यायची, ज्वारी, आणि असं कबूतर, ही जी कबुतरं असतात पक्षी, त्यांना घालायचे, ते खुश, ते सगळे खुशी खुशीने खातील, आपल्याला सुख मिळेल. दुसऱ्याला सुख द्या, थोडंसं काहीही सेवा करा, परोपकार करा, दुसऱ्याला सुख द्या, आपलं सुख हे वाढतच जाईल. सुख मिळेल. हां, दुसऱ्याला दुःख दिलं देऊन ट्राय करा, 1-2 शिव्या द्या रस्त्यातल्या कोणाला, अनुभव येईल. मारेल तुम्हाला. दुःख देण्याने दुःख मिळतं, हा अनुभव येईल. गजेंद्र राजपूत, वलकापूर. मला 3 वर्षांची सच्चिदानंद. मुलगी आहे. आम्हाला आणखी फाईल वाढवायची इच्छा नाही, आणखी फाईल नाही वाढवायची. 3 आणि एकच मुलगी आहे. एकच मुलगी, आता 4थी फाईल नको आहे तुम्हाला? नाही. तर बरोबर आहे, चांगलं आहे. पण माझी बायको आणि माझे आई वडील म्हणतात की आणखी एक मुलगा हवा, मुलगा किंवा मुलगी पाहिजे. आणि मी त्यांना समजवायला असमर्थ आहे. कशा तऱ्हेने समजावू? आधी तुम्ही हे समजून घ्या. तुम्ही अर्धवट समजलात त्यामुळे समजावू नाही शकत आहात. सगळ्यात पूर्ण समजून घ्या. इतकं तर जरूर आहे की दुनियेत सर्वात जास्त सुखी कोण? सर्वात जास्त सुखी कोण? आपल्यासारखा. तर तेच सांगतोय की लग्न नाही केलं आणि ध्येय लक्षात ठेवलं की नाही मोक्ष हवा आहे, जोवर मोक्ष नाही मिळत तोवर हे मन वचन काया जगताच्या कल्याणासाठी वापरायचं आहे. त्याकरता मन वचन कायाने ब्रह्मचर्य पालन करायचं आहे. तर अशी भावनावाला ध्येयाने, लग्न नाही होत आहे ते वेगळं आहे, ठिकाणं नाही मिळत ते वेगळं आहे. तर ध्येय लक्षात ठेवून मग असं जीवन जगतो तर फर्स्ट नंबरचा सुखी. दुसऱ्या नंबरचा सुखी कोण आहे? ज्याला मूलच नाही आहेत, मुलगा नाही, मुलगी नाही, मूलच नाही आहेत. का? कारण देवगतीमध्ये खूपच सुख असतं, त्यांना मुलं नसतात. सूर्यदेव आहे, सूर्यदेवी आहे, खूप असे देवदेवी आहेत ज्यांना मूलबाळच नाही आहे. आणि कारण समजा की आपल्याला मोक्ष लवकर हवा आहे, तर जितकी लफडी जास्त असतील तेवढा लवकर मोक्ष मिळेल का? लफडी कमी असतील तर लवकर मोक्ष मिळेल? कमी असतील तर बघा आता, मुलं मुली काहीच नाही आहेत का? तर मागील जन्मी आपण हिशोब सर्व क्लिअर केलेला आहे. तर या लाईफमध्ये काही होतच नाही. याकरता दुसऱ्या नंबरचा सुखी ज्यात मुलगा मुलगी कोणी नाही आहेत. आणि तिसरा नंबरचा सुखी कोण आहे? मुलगी असलेला. मुलगी 20 वर्षांनी लग्न करून निघून गेली, शांती आता धर्मात दोन्ही जाऊ शकतात. आणि चौथ्या नंबरचा दुःखी कोण? दुःखी तर नाही बोललं जाणार, सुखी कोण? मुलगा असलेला. मुलगा म्हणजे सून येणार, सून आली की मुलं होणार, मग मुलाची बायको येणार. 70 वर्षापर्यंत फ्री नाही होऊ शकत बिचारा माताजींना. बघा सर्व लोक हसत आहेत. 70ला आलात तुम्ही, 65 झाली, एवढं वय झालं, पण तरी सत्संगाला नाही येऊ शकत. माझ्या सुनेला मुलगा होणार आहे. आता काय नाही येत, सुनेला सांभाळता येत नाही, मुलगा सारखा आजारी पडत असतो, मला लक्ष ठेवावं लागतं. मग आता काय नाही येत सत्संगाला? मुलगा स्कूलमध्ये जातो, संध्याकाळी त्याला आणायला जावं लागतं. अख्खं आयुष्य मरेपर्यंत असंच करत राहावं लागतं काम. म्हणजे आता आपण समजून घ्या हळूहळू. वाईफलाही समजावा की हे बघ, आता एकाच मुलीला तू चांगल्या प्रकारे सांभाळू नाही शकत, किती मूल दुसऱ्याला कसं सांभाळशील? आपण हिलाच चांगले संस्कार देऊ, शांतीनं राहू. आईवडिलांना जास्त काही सांगायचं नाही, वाईफला बरोबर समजावा. आईवडिलांना तर सांगायचं आम्ही भगवंतांना प्रार्थना करतोय की अजून एखादा मुलं होऊ दे, पण मध्ये काही आलं पाहिजे भगवान अशी प्रार्थना करत राहायची. वाईफला जरा, वाईफ आले का इकडे? नाही आली. तिला हळूहळू सत्संगाला आधी आणा. सत्संगाला आली तर अशा गोष्टी ऐकेल, ती ऐकेल तर तिला वाटेल की नाही हीच गोष्ट खरी आहे. किती अशा कपल्स आहेत ज्यांना मुलंच नाही आहेत, पण दोघे आज सत्संगाच्या फुल सेवेत येतात. एक मूल झालं की एक खेळा बांधला, नंतर आपल्याला पळायची इच्छा असेल तरी पळू नाही शकत. दुसरा खेळा आला तर आणखी बंधनं येणार. किती फाईल्स वाढतील तर किती वेळ जाईल. मग जीवनाची 25 वर्ष मुलाच्या मागे तुमची निघून जातात. आता आहे तर त्याचा समभावाने निकाल करा. त्याला हळूहळू घेऊन खेचत घेऊन यायचं, चल सत्संगाला जाऊया, दर्शन करूया, भक्ती करूया. तर आपोआपच त्याला संस्कार या सत्संगाच्या वातावरणातून मिळत जातील. मग वाईफलाही हळूहळू घेऊन या.
तिला संस्कार कारण हे आपण आपले हे जे रिवाज असे आहेत, मुलगा तर व्हायलाच हवा, मुलगी आहे तर काय फायदा, या रिवाजांच्याचमुळे आपली सायकोलॉजी बिघडून गेली. निरुमाना बघा, मुलगी आहे तरीही कितीही मोठं जगत कल्याणाचं काम करू शकले. तरी स्त्री पुरुषांच्या डोक्यात हे जे आहे मोहाचं, ते मोह आहे बराच. आई वडिलांना वाईफला मोहामुळे हे लोक त्या करताच त्यांची इच्छा असते, पुत्राची इच्छा. हळूहळू आपण आपल्याला खेचत राहा, रस्ता काढत राहा, आणि जास्त करून सत्संगाला आला तर लवकर सोल्युशन मिळून जाईल. मग जय सच्चिदानंद. हरीश जयपूर दादाजींनी एका पुस्तकात शरीराविषयी सांगितलेलं आहे, आतो नरो एठवाडो छे. तर काय आपल्या शरीरातलं जे परमाणूसुद्धा तेवढेच पुराणे आहेत जितका जुना आपला आत्मा आहे. हो, आपण खातो की नाही, खाल्ल्यानंतर डिस्चार्ज तर होईल. तर डिस्चार्ज एकत्र करून काय करतात, शेतात टाकतात माहिती आहे. तर शेतात झाडं आपलं खाणं, आपलं डिस्चार्ज ते खाऊन टाकतात. तर ते जे फळं देतात, गहू सर्व आपण खातो ना, तर रिसायकल प्रॉडक्ट झाला की नाही झाला, तर रिसायकल तर होतच असतं. तर देहविषयाच्या पश्चात जेव्हा जाळून टाकतात तरी हवेत परमाणू पसरतात, आणि ते परमाणू परत जेव्हा कर्म बांधतात तेव्हा परमाणू चार्ज होतात. म्हणजे जेवढे दुनियेत परमाणू आहेत, एक परमाणू कधी वाढलाही नाही आहे, एक परमाणू कधी घटलाही नाही आहे. आणि जेवढे आत्मा आहेत तेवढे आत्मा एक वाढतही नाही, एक घटतही नाही. हां, एक आत्मा जेव्हा मोक्षात जातो तेव्हा दुसरा आत्मा अव्यवहारातून व्यवहारात येत असतो. व्यवहार नेहमी कॉन्स्टंट राहिलेला आहे. लक्षात आलं का? आत्म्याचे जे काही परमाणू एकत्र होतात ते सगळे मागच्या जन्मातले आहेत सारे नाही. हां, चार्ज मागील लाईफचे ॲक्च्युली असं नसतं कधी. मागील लाईफमध्ये जे चार्ज झालं आहे त्या चार्ज परमाणूंना कॉझल बॉडी म्हटलं जातं. तर कॉझल बॉडीचं फंक्शन जेव्हा गर्भामध्ये येतं तिथवरच आहे. गर्भामध्ये आल्यावरती माता पित्याचा जो संयोग झाला त्या कारणामुळे रज आणि वीर्याची जी युनियन झाली ती शोषेल आणि नवी इफेक्टिव्ह बॉडी सुरू होईल. तर इफेक्टिव्ह बॉडीमध्ये परमाणू चेंज झालेत, कॉझल बॉडीचे संपून गेले. आता इफेक्टिव्ह बॉडी त्यातून जे परमाणू येतात ते दुसऱ्या प्रकारचे आहेत. पण नंतर आता इफेक्टिव्ह बॉडीमध्ये समजा आपल्याला आंब्याचा रस प्यायचा आहे, तर आंब्याचा रस जो बाहेरून मिळेल ते तिसऱ्या प्रकारचे परमाणू जे शरीरामध्ये जातात. म्हणजे वेगवेगळे परमाणू इफेक्ट देत राहतात, पण ते परिवर्तनशील आहेत सगळे परमाणू. आणि परिवर्तन म्हणजे हे परमाणू परत मूळ परमाणू, त्यांना शुद्ध परमाणू म्हटलं जातं. विषरसा म्हणजे शुद्ध परमाणू, ही शास्त्राची भाषा आहे. आणि शुद्ध परमाणू जेव्हा राग द्वेष होतात अज्ञानतेमुळे, क्रोध मान माया लोभ होतात अज्ञानतेमुळे, त्यावेळी परमाणू चार्ज होतात, त्यांना प्रयोगशा म्हटलं जातं. म्हणजे भाव मिश्रित झाले आणि ते मिश्रित परमाणू त्याला कॉझल बॉडी म्हटलं जातं. तर दुसऱ्या लाईफमध्ये इफेक्टिव्ह बॉडी असते, तिला मिश्रसा म्हटलं जातं. आणि मिश्रसा त्यातून हळूहळू एक एक कर्मफळ येऊन 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 ते संपून जातं. आणि जेव्हा सर्व कर्म संपतात त्याला मृत्यू असं म्हटलं जातं. तर असं, आणि जेव्हा परमाणू इफेक्ट देऊन संपून जातात तर परत शुद्ध मिश्रसा होतात. तर मिश्रसेतून परत प्रयोगसा, प्रयोगसेतून मिश्रसा, फळं देऊन परत मिश्रसा, अशी सायकल चालू झालेली आहे. कोणत्याही सरकारी विभागात गेल्यावरती जर आपल्याला भ्रष्टाचारी व्यक्ती भेटली तर काय तो आपलाच हिशोब आहे? हो. आपल्याला कुणा मुलाने दगड मारला आणि माउंटनवरून दगड पडला, आपल्याला लागला, दोन्ही दगड आपल्याला सारखेच लागलेत. हो. पण इथे निमित्त दिसतं की ह्या माणसाने मला मारलं आहे, आणि तिथे संयोग दिसतो, कोणी निमित्त दिसत नाही मारणारा. आता दोन्हींमध्ये लागलं तर सारखंच आहे, तर भोगायला लागतं त्याचीच चूक आहे. आपण समभाव, समजा दगडाच्या खाली आपला हात अडकलेला आहे तर आपण सांभाळून दगडाला हटवून आपला हात काढून घेतो. असा सावकाश आपला हात काढून घ्यायचा, दगडाला शिवाय देऊ नका. समजलं का? आता दीपक म्हणजे ते लाच देऊ शकतो, म्हणजे काय कराल, नाही देणार तर? हे बघा, हे चंबळचे डाकू आहेत ना, ते सुरी दाखवतात. हे आपल्याला म्हणतील 25,000चं पेमेंट नाही देणार, पहिल्यांदा 5,000 आम्हाला, 500, अरे 1,000 आमच्याकडे दे. हे दुसऱ्या नंबरची सुरी दाखवतात. तर असं करून सवय नाही बिघडवत आपण त्यांची. काय करणार त्याला? आपल्यासारखा साधा माणूस त्यांना सुधारू शकेल? तर त्यांना निसर्गात सुधारेल. आणि ही आता वेळ आलेलीच आहे
गहू आणि खडे दोन्ही वेगळे होणार आहेत. ज्याच्याकडून भ्रष्टाचार करवतात ना, हो. ते जे भ्रष्टाचार करवून घेतात त्यांना खडे म्हटलं जातं. ते मातीत मिसळून जातील. आणि हे जे गहू आहेत, ज्यांना बनावट भ्रष्टाचार करायला लागतो, हो. इच्छा नसते, ते सर्व गहू आहेत ते वाचणार आहेत. आणि ईश्वराच्या बरोबर हिशोब येतो आहे. गहू आणि खडे वेगळे होणार आहेत. आपण तर हीच प्रार्थना करू, हे दादा भगवान सर्वांना सद्बुद्धी द्या आणि आपल्या 53 चुकांबद्दल खूप पश्चाताप होऊ द्या, म्हणजे आम्ही वाचू. नाहीतर ईश्वर आता बरोबर उचलणार आहे. जेवढे जेवढे गुन्हेगार आहेत सर्वांना दंड हा होणारच आहे. 2 पायांवरून 4 पायांवर पाठवून देऊ त्याला. रिझर्वेशन कन्फर्म होऊन जाईल. आपल्याला कॅन्सल करायचं तर करू शकता. जय सच्चिदानंद. अरे वा शंकर पंडागरे. मी कालच ज्ञानविधी घेतला. मला खूपच चांगलं वाटत आहे. डोकं रिकामं वाटतं आहे. ॲक्च्युली शांत झालं आहे आता. मनात पवित्रता वाटायला लागली आहे. असाच अनुभव मी जेव्हा रेकी उपचार घेतो तेव्हा देतो. हा वाटायचं असं. चांगली गोष्ट आहे. मी शुद्धात्मा आहे अशी प्रतीती इथेच झाली नाही झाली. असं वाटलं की नाही झाली, म्हणजे प्रचिती नाही झाली असं वाटतंय. काय ज्ञानविधीमध्ये माझ्याद्वारे काही त्रुटी राहिली की हा जो अनुभव होतो आहे तो पर्याप्त आहे? हे बघा, नाही झाली असं नाही आहे, झाली तर आहेच, पण आपल्या अपेक्षेनुसार नाही झाली. आत आपण शॉर्टकट करा. मी शुद्धात्मा आहे रात्री काल ध्यान करून झोपला होतात ना? केलं होतं, ध्यान केलं होतं. नाही, सकाळी उठल्यावर मी शुद्धात्मा आहे आठवलं होतं. असं मनापासून नव्हतं वाटत, टेन्शन असं नव्हतं वाटलं, पण थोडं टेन्शन आलं नाही, पण होतं थोड्या की वेळाने तर आलं ना. असं अरे नाही आलं त्याबद्दलही आपल्याला माहीत असं झालं वाटलं की की नाही? बुद्धीने बोललो मी शुद्धात्मा आहे, पण नाही मनापासून नाही, शंकाच घेऊ नका ना. एकदा हँडल मारून चालू करा खटारा. हँडल नाही मारत, चालू झालं मग नंतर बसून जायचं. ही बुद्धी नाही चालवायची. याकरता सांगितलं होतं की ही बुद्धी नाही चालवायची. जसे शब्द बोलवतात तसेच बोला. बुद्धीला सांगा माहेरी निघून जा, आमच्यात ज्ञान सरळ उतरू द्या हृदयात. नाही, सांगतो माहेरी जायला, पण जातच नाही. नाही जाणार. आपण पुन्हा विचार करायला लागलात की हे शब्दज्ञान आहे की खरं ज्ञान आहे, तर बुद्धीला बोलवलं. काही हरकत नाही, काही नुकसान नाही होणार. आपण चरणविधी वाचत राहा, 5 आज्ञांचं पालन करत राहा. कोणाला दुःख झालं तर प्रतिक्रमण करा. हा अहंकार तसाच राहतो, विलीन नाही होत. असं वाटतं की आधीच आपण जरूर काही केलंय, तर त्यामुळे सतत काही चांगलं वाटत नाही, म्हणजे अहंकार सारखा वाटतो. तर हा विलीन कसा होईल? थोडा अहंकारासारखा वाटतो कोणाला? अहंकाराला अहंकार नाही वाटत. अहंकारापासून जो वेगळा झाला आहे त्यालाच वाटेल. तर आपण वेगळे आहात हे प्रूव्ह झालं. तर ज्या जागृतीमध्ये राहा की रेवाशंकरचा अहंकार थोडा मोठा झाला आहे, त्याला मी पाहिला आता, त्याला आता थोडं डाऊन करणार आहे. मी तर शुद्धात्माच आहे, आता आहे शुद्धात्मा आहे, तर मिक्स सीटवर येऊन बसा. त्याच्यात तर शंका ठेवायची काही गरजच आहे. आत्मा तर आहे की नाही आपला स्वरूप. तसं मला इथे येण्यामुळे खूपच चांगलं वाटलं. आधी कुठेतरी सत्संगाच्या कार्यक्रमाला गेलो होतो, तर मला इतकं चांगलं वाटलं नव्हतं की इथे असे लोकांचे भाव, लोकांमध्ये जो चेंज दिसला, तर मला अद्भुत वाटलं की मी परीक्षण बुद्धीने खूप चेक केलं लोकांना, तर त्यावरून कळलं की लोकांमध्ये अद्भुत आत्मीयता, अद्भुत प्रेम, अद्भुत म्हणजे वेगळंच दिसला. तेव्हा मला वाटलं की हे अगदी सत्य आहे, काही असा डाऊट नाही आहे. पण मला असं नव्हतं वाटलं, म्हणून मला वाटलं की मी काही मिस्टेक तर नाही केली. नाही, आपल्या आत ज्ञान सुरू झालेलं आहे. शंका नका ठेवू. आता आपण ज्ञान सुरू झाल्यानंतर जे जे करायचं आहे ते सुरू करा. लक्षात आलं का आता? पण कसं? तुम्ही चरणविधी वाचा, 5 आज्ञा थोडी प्रॅक्टिस करा. कुणाला दुःख झालं तर प्रतिक्रमण करा. हे 3च शब्द लक्षात ठेवा. मी शुद्धात्मा आहे, 5 आज्ञांचं पालन करायचं आहे, कोणाला दुःख झालं तर प्रतिक्रमण. इतकं करून सुरुवात करा. शंका नका ठेवू, कारण हे विज्ञान आहे. बघा, 2H+O जेव्हा पाण्यामध्ये असतात तर पाण्यात कोणी सायंटिस्ट म्हणतो 5 ग्रॅम हे घाला, 15 ग्रॅम हे घाला, 25 ग्रॅम हे घाला. आपल्याला शंका आहे की काहीतरी आहे, तर मग तो म्हणेल आता स्टार्ट करा गॅस. तर आपसुकच हायड्रोजन ऑक्सिजन वेगळे होणार की नाही होणार? तर आपलेही झाले दोन्ही सेपरेट. आता जितक्या शंका घ्याल तेवढा आपल्याला फायदा नाही होणार. तर मग झाला आमचा शुद्धात्मा वेगळा झाला असं 5 वेळा म्हणायला सुरुवात करा. आशीर्वाद आहे की असा अहंकार न राहावं आणि अशी शंका नाही. हो, बस बरोबर आहे. आशीर्वाद आहे. हां,
जय सचिन. काही त्रुटी आहे अशी शंकाच घेऊ नका. तुम्ही सुरुवात करा या 5 आज्ञा सर्व. हां, आणि रेकी जी करायची आहे तर रेवाशंकरकडून करून घ्यायची. आता वेगळेपणा ठेवा. आता समजलं आता, रेवाशंकर वेगळा आहे, मी शुद्धात्मा आहे. रेवाशंकरला सांगायचं तू कर, मी वेगळा आहे, आणि चालू करा हे बरोबर. अंकित, मला आपल्यासारखा ज्ञानी पुरुषासारखं बनण्याची इच्छा आहे. मला त्याकरता काय करायला हवं? आता शिक्षण पूर्ण करायला लागेल. अभ्यास पूर्ण करा. नंतर जेव्हा वेकेशन असेल तेव्हा सत्संगाला या अहमदाबादला. आणि हळूहळू, आणि आई वडील, आपले आई वडील आहेत ना घरी? हो ताई पण आहे. हो. तर सर्वांना हळूहळू सत्संगाला घेऊन या. चॅरिटी बिगिन्स ॲट होम. पहिल्यांदा ज्ञानाविषयी घरामध्ये बोलत राहत, ते लोक ऐकतील आपण बोलणं. चला, निदान तिघांना तर घेऊन आलायत, तर 30 जणांना घेऊन याल. हळूहळू आपण पुढे चला. तुमची भावना करा की चला, आपले फ्रेंड्स आहेत, फॅमिली आहेत, सत्संगाला घेऊन जाऊया, पुस्तकं देऊया त्यांना, वाचतील ते लोकही. हळूहळू भावना करा जगत कल्याणाची. जगत कल्याणाच्या भावनेच्या फळानेच पुढचं पद मिळत असतं. मग नाही, आपली ते आता VCD पाहिली तेव्हा तर आपणही 17 इयर्स, 17 वर्षांचाच, आपल्या इतकंच वय होतं माझं त्यावेळी. तर आपल्याला तर इतका ज्ञानी पुरुषांचा सहवास मिळाला. निरुमा, दादा भगवान, आम्हाला कुठे मिळाला? नाही म्हणजे मिळाला, पण आता आपण किती मोह घेऊन आलात काय माहीत. नाही, मोह नाही, मी म्हणजे अहो, मोह म्हणजे तुमच्या मोहाचं फळ तर मिळणारच मिळणार. माहीत तर होईल. आता लग्न होईल, मुलं होतील, 1 2 3 4 तयारी करायला हवी. समभावाने निकाल तर करायलाच लागणार. अहो, हळूहळू आता घाई नका करू, उतावीळ होऊ नका. तुम्ही जे आहात पहिल्यांदा वर्तमान सुधारा. लक्षात आलं का? पहिल्यांदा हे सुधारूया. आपलं आधी पहिल्यांदा कॉलेज किती 3 वर्ष बाकी आहेत ना? 4 वर्ष. आता तर फक्त प्रिपरेशन. हां, प्रिपरेशन करा. पहिल्यांदा 3-4 वर्ष कॉलेजची पूर्ण करा, नंतर पुढचा विचार करूया. मध्येच लफडं नका करू कोणाबरोबर. आणि हे ते दादा भगवानांना अचानक ज्ञान प्राप्त झालं, काही खरी? हां, अचानक म्हणजे कसं, इतक्या अवतारांपासून त्यांची हीच इच्छा होती की मला आत्म्याचं असं ज्ञान पाहिजे, त्याने साऱ्या जगताच्या लोकांना मी ज्ञान पोचवीन, त्यामुळे सर्व लोकांना सुखशांती लाभेल. हीच कित्येक अवतारांपासून भावना होती त्यांची. आणि ही भावना फलद्रूप या जन्मी त्यांना हे ज्ञान प्रकट झालं. तुम्हाला तर माहीत नाही की कोणती भावना या लाईफमध्ये. तर आपण इथवर आलो आहे, इंजिनिअरिंग करतो आता. पुढचं माहीत नाही, तर आपणही भावना करू शकता की माझं मन वचन काय आहे, जगताच्या कल्याणाच्या कार्यासाठी वापरायचं आहे. भावना क्रिया तर आत्ता जे वाचत आहात ते वाचा, नंतर सत्संगात येत राहा. हळूहळू हे विज्ञान समजून घ्या. विज्ञान आपल्याला तमाम दुःखातून मुक्ती देईल. हां, इतकं लक्षात घ्या की ही वैज्ञानिक बाब आहे सर्व गोष्टी. अजून एक क्वेश्चन होता की मनात हेजिटेशन खूप होतं, आणि मनात कॉन्फिडन्स कसा वाढेल? कॉन्फिडन्स, आता तुम्ही अंकितला वेगळं ठेवल्याने खूप कॉन्फिडन्स डेव्हलप होईल. आणि तुमच्या तर दृष्टीमध्ये ठेवा की हा रस्ता बरोबर आहे. अंकितला होईल, बुद्धी विवरिंग करेल, मन नाही विवरिंग करत, बुद्धी करते. तर बुद्धीला एका पेपरवरती लिहायचं, व्हॉट आर द पॉझिटिव्ह्ज, व्हॉट आर द निगेटिव्ह्ज. लिहून झाल्यावर स्टडी करायचं की पॉझिटिव्ह्ज, आणि आपले फ्रेंड्स असतात त्यांना विचारा, तेही सांगतील की अरे करेक्ट आहे, चला पुढे जाऊया. असं व्यवहाराने जरा सेटिंग करून पुढे जायचं. विवरिंगमुळे डिस्टर्ब नका हो, काय करू काय करू, काय होणार. हळूहळू सर्व स्टेप बाय स्टेप जा. व्हॉट आर द पॉझिटिव्ह्ज, व्हॉट आर द निगेटिव्ह्ज, डिटेल स्टडी करा. कोणाला तरी विचारा कोणता ड्रॉबॅक आहे या लाईनमध्ये. हळूहळू तुम्ही पुढे जाऊ शकाल.